नमस्कार. आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे. पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच घटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. पुणे शहरातील मांगेवाडी कात्रज परिसरात वसलेलं एक छोटंसं रुग्णालय, सक्षम हॉस्पिटल. या रुग्णालयात 29 वर्षीय डॉक्टर आदित्य देशमुख कार्यरत होते. एक तरुण, हुशार आणि गुणी डॉक्टर म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे हात कुशल होते, उपचार प्रभावी होते आणि त्यामुळे रुग्णांचा ओघ थांबत नव्हता. अनेक पुरुष, स्त्रिया आणि वयस्कर तरुण त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवत होते. पण त्यांच्याबाबत एक गोष्ट हळूहळू उघडकीस येत होती, जी त्यांचे खरे व्यक्तिमत्व उघड करत होती. संध्या पाटील, एक 32 वर्षीय विवाहित महिला, 2 मुलांची आई. ती आपल्या संसारात आनंदी होती. घरातील कामे सांभाळून तिचा संसार सुरळीत चालला होता. काही महिन्यापूर्वी तिला तब्येतीची कुरबुर जाणवू लागली आणि म्हणून ती डॉक्टर आदित्य यांच्याकडे उपचारासाठी गेली. पहिल्याच भेटीत डॉक्टरांनी तिला दिलेली औषधे तिच्या प्रकृतीला फायदा देऊन गेली. तिच्या तब्येतीत सुधारणा झाली आणि तिचा डॉक्टरांवर विश्वास बसला. ती पुन्हा पुन्हा त्या डॉक्टरकडे जाऊ लागली. तिच्या वारंवार येण्यामुळे डॉक्टर आणि तिच्यात ओळखीचे बंध घट्ट होऊ लागले. काही दिवसांनी डॉक्टरांनी संध्याचा मोबाईल नंबर घेतला. कधीही काही अडचण वाटली तर मला फोन करा, असं त्यांनी सांगितलं. संध्याला त्यात काही गैर वाटलं नाही. पण लवकरच डॉक्टरांकडून पाठवले जाणारे मॅसेज बदलू लागले. सुरुवातीला मैत्रीपूर्ण असलेले मॅसेज हळूहळू व्यक्तिगत स्वरूपाचे होऊ लागले. संध्याला हे अस्वस्थ करत होतं. ती डॉक्टरांशी नेहमीच रुग्ण म्हणून वागत होती, पण डॉक्टरांच्या वागणुकीत बदल जाणवत होता. तिने त्यांना थेट सांगितलं की मी फक्त रुग्ण आहे, कृपया अशा प्रकारचे मॅसेज मला पाठवू नका. डॉक्टरने तिचं ऐकण्याचं नाटक केलं, पण प्रत्यक्षात त्याने संध्याला जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. एका दिवशी संध्या पुन्हा उपचारासाठी रुग्णालयात गेली. त्यावेळी रुग्णालयात फक्त डॉक्टरच होते. त्यांनी तिला आतल्या रूममध्ये नेले आणि सांगितले, तुझा आजार गंभीर आहे, इंजेक्शन लावल्याशिवाय आराम मिळणार नाही. संध्याने हात पुढे केला, पण डॉक्टर म्हणाले, इंजेक्शन दंडावर लागू शकत नाही, तुला कमरेत इंजेक्शन द्यावे लागेल. डॉक्टरांवर विश्वास ठेवून संध्याने साडी थोडी खाली केली. त्या क्षणी डॉक्टरने आपले मनोमन हेतू उघड केले. त्याने संध्याच्या विरोधाला न जुमानता तिच्यावर अतिप्रसंग केला. संध्याने विरोध केला, ओरडाओरड केली, पण रूमच्या बाहेर कोणीच नव्हते. डॉक्टरने तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला. ती मनाने खचली होती, पण आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा राखण्यासाठी तिने हा प्रकार गुप्त ठेवला. काही दिवसांनी डॉक्टरने तिला माफी मागण्यासाठी बोलावले. मी चुकलो, मला माफ कर, असं डॉक्टरने तिला सांगितलं. संध्याला वाटलं कदाचित डॉक्टरला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला आहे. ती रुग्णालयात गेली. डॉक्टरने तिला चहा दिला, तिची माफी मागितली. पण त्याचवेळी त्याने पुन्हा तिच्या भावनांशी खेळ केला. तुझं दुखणं वाढतंय, इंजेक्शन घ्यावंच लागेल, असं सांगून डॉक्टरने तिला पुन्हा आतल्या खोलीत नेलं. संध्याला वाटलं यावेळी तरी डॉक्टर योग्य वागतील, पण तिची आशा फेल ठरली. डॉक्टरने पुन्हा तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर संबंध प्रस्थापित केले. यावेळेस संध्याने ठरवलं की ती शांत बसणार नाही. ती थेट भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गेली आणि डॉक्टरांविरुद्ध तक्रार दाखल केली. तिने पोलिसांना 2022 पासून घडलेल्या सर्व घटना सांगितल्या. डॉक्टरच्या अश्लील वर्तनापासून तिच्या आयुष्यात आलेल्या अशांततेपर्यंत तिने सगळं उघडपणे सांगितलं. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत डॉक्टर आदित्य याला अटक केली. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संध्याच्या धाडसाने डॉक्टर आदित्यचा मुखवटा उघडा झाला. डॉक्टर हा देवदूत मानला जातो, पण जेव्हा तो आपल्या नीतिमत्तेचा विसर पडतो तेव्हा तो समाजासाठी धोकादायक ठरतो. संध्याने दाखवलेला धीर आणि धाडस इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरला. ही घटना केवळ एका महिलेची नव्हती, तर संपूर्ण समाजासाठी एक धडा होती. आपल्या हक्कांसाठी लढा न देण्याचा, अन्याय सहन न करण्याचा आणि विश्वासाला तडा न जाऊ दिल्यास कसे लढायचे याचा एक धडा होती. धन्यवाद.